परिवर्तन न्यूज लाईव्ह, बातमी अशी जी व्यवस्था बदलेल। जेऊर ग्रामीण रुग्णालयात आशा स्वयंसेविकांना कथित शिवीगाळ, डॉक्टर विशाल बंडगर यांच्या विरोधात तक्रार। करमाळा तालुक्यातील जेऊर ग्रामीण रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलंय। आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना कथितरित्या अपमानास्पद वागणूक देत शिवीगाळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 23 मे 2026 रोजी जेऊर ग्रामीण रुग्णालयात आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक मासिक आढावा बैठक व रिपोर्टिंगसाठी उपस्थित होत्या। यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल बंडगर यांनी महिलांशी अर्वाच्य भाषेत बोलत अपमानास्पद वर्तन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार बैठकीदरम्यान महिलांना मोठ्या आवाजात दमदाटी करण्यात आली, तसेच बाहेर निघून जा अशा स्वरूपाची भाषा वापरून मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला। या घटनेमुळे उपस्थित आशा स्वयंसेविकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं असल्याचं सांगितलं जात आहे। या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी तक्रारदारांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली। दरम्यान या सर्व आरोपांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आली नाही। चौकशीनंतरच नेमकं सत्य स्पष्ट होणार आहे। आशा गटप्रवर्तक आज दिनांक 23/5/2026 रोजी आशा मीटिंगसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र जेऊर येथे उपस्थित राहिले। त्यावेळेस सर्व आशा स्वयंसेविका मीटिंगसाठी उपस्थित होत्या आणि RAचा वार्ड क्रमांक 3 हा हॉल उघडा असल्यामुळे आम्ही सर्वजणी आशा तिथे जाऊन बसलो। तेव्हा आमची मीटिंग आणि रेकॉर्ड तपासत असताना बंडगर साहेब आले आणि ते म्हणाले की इथं कोणीही बसायचं नाही, तुम्ही तुमच्या टोपे सरांना विचारा आणि तुम्हाला कुठं बसायचं आहे तिथं बसा, आमचा आणि तुमचा काहीही संबंध नाही, आम्हाला इथं रेस्ट करायची आहे, आम्हाला इथं जेवणाचा हॉल आहे आमचा, त्यामुळे तुम्हाला याच्या आधीही किती वेळ सांगितले तरी पण तुम्ही इथंच का बसता, तर तुम्ही तुमचं बाहेर जाऊन कुठेही उन्हात बसा, नाहीतर कुठेही बसा, आम्हाला माहीत नाही। तर आशांच्या बाबतीत असा प्रकार घडतो। आशा भागात उन्हातानात एवढं काम करतात आणि मग 1-2 दिवसाच्या मीटिंगसाठी PSCला उपस्थित असताना तिथं त्यांना मीटिंगसाठी बसण्यासाठी सुद्धा जागा नाही, तर मग कसं काय हे आरोग्य कर्मचारीच बाहेर व्हा असं म्हणत असतील तर मग आशांना न्याय कसा मिळणार? तर आशांना न्याय मिळावा। 2-3 महिन्यापूर्वीही आशांची मीटिंग ठेवलेली असताना मीटिंगसाठी आम्ही वॉर्डची मागणी केली की आम्हाला इथं बसू देत म्हणून, आजच्या दिवस मीटिंग आहे। तर तेव्हाही बंडगर सरांनी इथं बसायचं नाही म्हणून आम्हाला बाहेर काढलं होतं आणि नंतर ना मी आशा वर्कर आणि मी म्हणाले की सर आम्ही नाही कचरा करत, आजच्या दिवस आम्हाला मीटिंगसाठी बसू द्या। तर बंडगर सर म्हणाले की आरेतुरीची भाषा घेतली की तुमच्या मनात काय चाललं आहे ते आम्हाला कळतं आणि तुम्ही काही इथं बसायचं नाही, अशी आरेतुरीची भाषा केली त्यांनी। आणि 4 ते 5 दिवस आमची मीटिंग असती तरी ॲडजस्टसाठी मॅडम आमच्या 2च दिवस मीटिंग घेतात, तरी सर आम्हाला बसू देत नाहीत बंडगर सर। 108 गाडीचे ड्रायव्हर जे सव्वाशे सर आहेत ना, त्यांनी पण अर्वाच्या शब्दामध्ये भाषा केली असता ती काही योग्य प्रकारात मला वाटत नाही की आज आम्ही एवढं महत्त्वाचं काम करत आहोत आमच्या भागामध्ये आणि बालमृत्यू, माता मृत्यू आमच्यामुळेच खरं तर कमी झालेला आहे, तरीसुद्धा आम्हाला जरी बसण्यासाठी तर एवढ्या अडचणी येत असतील तर त्यावर काय हे काही मार्ग योग्य नाही। बंडगर सर म्हणाले की लाईट बिल 10 लाख रुपये आम्ही भरले का, तुमच्या सरांनी भरले का? आम्ही पाया पडलो, आम्ही लाईट पाया पडलो, ते सर पाया पडले नाही तुमचे सर। आणि अशांनाच अशी वागणूक भेटत असेल आरेतुरीची तर पेशंटला तर कधीही भेटणारच की। मी झाडू मागायसाठी गेले बाहेरचं झाडायसाठी, बाहेर घाण होती म्हणून, तर त्यांनी मला झाडू सुद्धा दिला नाही, ते म्हणले तसलेच घाणीत बसा तुम्ही। आणि नंतर म्हणाले की पेशंट इथं पाठवलं तर आम्ही नंतर बघू। जेऊर ग्रामीण रुग्णालयातील हा प्रकार आता तालुक्यात चर्चेचा विषय ठरतोय। प्रशासन यावर काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आपल्या भागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडाविषयी बातम्या पाहण्यासाठी आपण आमच्या परिवर्तन न्यूज लाईव्ह या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।